ही जी आता डीपी आहे ती शेतामध्ये डीपी आहे आणि ती कलंडलेली एका साईडला डीपी आहे. खाली शेतामध्ये पीक लावलेलं आहे. बाजूलाच एक पाण्याची विहीर आहे आणि ही विहीर आहे आंबेगाव गावठाणची. तर ह्या गावठाणच्या विहिरीमधून पाणी जातं थेट घरोघरी नळापर्यंत. आता ही जर डीपी जर पडली, ही चालू अवस्थेतली डीपी ही जर पडली तर पाण्याद्वारे होणारा विद्युत प्रवाह हा सगळ्यांना करंट लागू शकतो. या विहिरीजवळ पहा आपण आलेलो आहे आणि डीपीची लाईन ही महावितरणाची किती वर्ष झाली तुमच्या शेतामधून गेलेली आहे? 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झाली. आणि ही आता कधी मोडकळीस आलेली? जुनी लाईन आहे. हा, ही जुनी लाईनीला ती नवीन कनेक्शन जॉईंट केलं. महावितरणचे अधिकारी इथं आलेत का कधी नाही, पाहिला? अजून आलेच नाही. बरं, किती दिवसापूर्वी झालेली घटना? हे आता खांबळे कल्ल्याले 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष. हम्म. तर खांबळे कधीपासून एक साईडला आता जो बघितलाय का तुमच्या शेतामध्ये खाली पीक लावलेलं पण आहे आणि आता सध्या पाऊस पडतोय तर करंट पण खाली उतरू शकतो, हा, जीवितहानी होऊ शकते. हा, होऊ तर हे तुमच्या निदर्शनात कधी आलेलं आहे? हे आता पावसाळ्यात आम्ही पाऊस 7-8 दिवसापूर्वी गेलो लक्षात आलं. किती दिवस झाले या घटनेला? या 10-15 दिवस झाले. 10-15 दिवस. हा. या संदर्भात महावितरणाने कधी इथं चक्कर मारली नाही का? मारली. तर त्यांना तुम्ही काय सांगशाल आता? आता सांगू आम्ही तुमचं जे महावितरणचे पोल सरळ करून घ्यावं तुम्ही, डीपी सरळ करून. बरं, तुमच्या शेतामध्ये किती मजूर कामाला असतात? असते 4-5 जण. बरं, एखाद्याची जीवितहानी जर झाली त्याची जिम्मेदारी कोणाची राहील? ही महावितरणची. महावितरणची जिम्मेदारी हा, राहील. मग म्हणजे त्यांनी तुमचं असं म्हणणं आहे, लक्ष टाकलं पाहिजे तुमच्या लक्ष इथं. टाकलं पाहिजे. पावसाचे दिवस चालू आहे हा, सध्या, नाही का? पावसाचे दिवस. करंट उतरू शकतो. उतरतोच करंट उतरतो. करंट उतरू शकतो. कारण आता गेलं ना करंट बसल्यासारखंच होते तिथे. करंट बसल्यासारखं हा, होतंय. होते. तुम्ही गेले नसतील जवळ. ना, जवळ नाही गेलो आम्ही. हा, जवळ गेले असते तुम्हाला जाणवलं असतं तिला. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आमचे पत्रकार बंधू आहेत, या ठिकाणी आलेली आहेत. आम्ही आजपर्यंत कमीत कमी आहे ना 2 ते 2.5 वर्ष झालं या ठिकाणी येतोय. साहेबांना सांगतोय की जी डीपी पडायला लागलेली आहे ती वेळेत दुरुस्त करा, नाहीतर तिथं जीवित हानी होण्याची शक्यता आहे. आता हे नाव काय तुमचं? सुनील लोकरे. हा, सुनील लोकरे. सुनील लोकरे. साहेब कुठे येतले? साहेब असतील ना आतमध्ये कॅबिनमध्ये. हो, त्यांच्याकडे जाणार आहे आम्ही. घटनेला किती दिवस झालेले सरपंच? 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष. याचा पाठपुरावा तुम्ही कधीपासून हो, करताय? मी जेव्हा सरपंच होतो ना तेव्हापासून यांना पत्र व्यवहार वगैरे सगळे चालू आहे. काळ काय तुमचा सरपंचाचा? 2016 मी सरपंच होतो. 2016 पासून? 5 वर्ष मी होतो. हा, आता आमची भाऊजाई हा. प्रमिला गणेश गोलक तिने सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा अर्ज केले का ती डीपीची दुरुस्ती व्हावी. यासाठी आपण या वरती ठिकाणी पाहिला कोणाला यांच्यामध्ये? यांच्यामध्ये फक्त आगाव साहेब आणि जे शेवाळे साहेब आहेत ना ते पाहणी करून गेले. पाहणी करून सुद्धा आमच्या सरपंच मॅडम यांनी सुद्धा बऱ्याच वेळा यांना सांगितलं, पत्रव्यवहार केले, तरी सुद्धा अद्यापपर्यंत त्या डीपीचं काही काम झालं काम नाही. झालेलं नाही. हो. तर आता माझं असं म्हणणं आहे की आता आपण डायरेक्ट साहेबांकडे जाऊ, साहेबांना विचारू काय अडचण काय आहे यांची. ठीक. साहेब हाय तर का? येऊ का आतमध्ये? मी सरपंच निलेश गोलक माझी आंबेगाव गावठा. साहेब, विषय असा आहे की पहिलं मी 5 वर्ष सरपंच होतो. त्यानंतर साहेब तुम्हाला म्हणजे तुमच्या आधी जे अधिकारी होते त्यांना पण आम्ही एक मिनिट थांब, बंद करा. प्रेस मध्ये असू दे ना. ऐका ना डायरेक्ट साहेब. येताय आणि हे करताय. ऐका ना साहेब. अगोदर तरी सांगायचं ना. ऐका ना साहेब, ऐका ना. डायरेक्ट आता आम्ही काय त्यांचा विषय ऐकून घ्या. विषय ऐकून घ्या. चालू आहे. ऐका ना, माझा विषय ऐकून घ्या तुम्ही डायरेक्ट आला आणि काय नेमकं काय चाललंय मलाही समजा ना. ऐका ना हा, साहेब. सांगतील ना तुम्हाला ते. मी सांगतो. सांगते, तुम्ही सांगा ना मला. मी आहे हा, ठीक आहे. मग चालू आहे तुमचं, ऐकून घ्या त्यांचं. आता आमची भाऊजाई सरपंच आहे, तिने सुद्धा किती वेळा आवाज उठवला की तो जो पूल आहे सोपान जोडगे यांच्या हद्दीत आमची विहीर आहे, उद्या तो जर पूल पडला तर आमच्या गावचं पाणी बंद होईल. साहेब बऱ्याच वेळा प्रयत्न केले, तुमच्या आधी पण 2-3 अधिकारी येऊन गेले इथे. माझं म्हणणं फक्त ऐकून घ्या. आम्ही काय तुम्हाला वाईट साईड काही बोलत नाही, फक्त माझ्या गावचा विषय मी मांडतो. तर अजून तो पूल इतका वाकडा झाला. आंबेगाव गावठाण. हो. तर त्या पूलच्या संदर्भात मी बऱ्याच वेळा आलो साहेब, ते काम झालंच नाही. आमच्या ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य आहेत, जेवढे अधिकारी आहेत किंवा ग्रामसेवक असेल, सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अजूनपर्यंत झालंय साहेब.
मला सांगा उद्या जर तो पोल पडला, तो जर पोल पडला मग उद्या काय जीवितहानी झाली? पाण्यामध्ये जर पडला, पाणी हे विद्युत वाहते ना. हॅलो सभेचं ऑफिसमध्ये या जरा. शेवाळे साहेब पण होते, त्यांच्या पण गाणं घातलं, त्यांनी स्वतः येऊन पाहिलं. उलट मला काय म्हणते का तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या, ते करून घ्या. करून घेऊ ना. ते काय तुम्ही मला आज विषय कुठलाही माहित नाही आतापर्यंत. हो 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 आता तुम्ही सांगताय तर मी बघून सर्वे करून करायलाच लागणार आहे. करावा लागणार ना मग? साहेब, पण पाऊस चालू आहे, उद्या पडला मग काय करायचं? गावचं पाणी हे होणार ना, पाणी भेटणारच नाही आम्हाला साहेब. बरोबर आहे. पाणी जरी झालं पण पाण्यातून वीज हे होईल ना सगळ्यांना. तुम्ही पाऊस पडल्यानंतर आता विषय घेऊन आला मॅडम. अहो त्याच्या आधी 3 वर्ष चाललंय मग आमचं. तेच सांगतो ना मी, 2 वर्ष झाले इथं आहे. हा मग साहेब मला सांगा, आपले मग मागे पण एक- 2 वर्षामध्ये पाठपुरावठा यांनी जे पत्र काही पाठवले नाही, ते मॅडम. तुमच्यापर्यंत आले नाही का? मग तुमचे आता एवढे आपण कर्मचारी हा? कर्मचारी काय करतात तुमच्यापर्यंत? जर यांनी पत्र माझ्याकडे वित्र पाठवले विषय झालेला तोपर्यंत नाही. आले का नाही? मग जे काय आहे ते बघून घेता येईल आम्ही म्हणजे. आमच्याकडे लेटर आहे तुम्हाला दिलेले इथं हा. की त्याचं वेळेत काम करण्यात यावं, हम्म. की जेणेकरून तो आता पहिली मोठं शेती आहे. बरं तुम्ही कधीपासून लेटर दिलेलं आहे मला ते सांगा. कमीत कमी आता आम्ही 2016 ला मी सरपंच होतो. 16. त्याच्यानंतर हो. किती दिवस पाठपुरावठा केलेला आहे? त्याच्यानंतर आमची भाऊजाई सरपंच झाली, प्रमिला गणेश गुलप. त्यांनी पाठपुरावठा तुम्ही किती दिवस केलेला आहे? सारखा कंटिन्यू चालूच होता. कंटिन्यू चालू होता. हा. साहेब तुम्ही 2 वर्ष झाले तुम्ही म्हणता इथं येऊन, मग त्याच्यानंतर का यांनी जे पत्र दिलं किंवा ग्रामपंचायत तुम्हाला पत्र आलं असं त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली नाही का? तुमच्यापर्यंत ते का नाही आलं पत्र? मग माझ्याकडे काय तुम्ही दिलाय काय माझ्याकडे पत्र? अहो द्या साहेब माझ्याकडे. तुमच्या आधी जे 2 वर्ष होतं ना, झाले. ऐका ना, नंतर 2 वर्षामध्ये माझ्याकडे आलं पत्र द्या. ऐका 2 मिनिटं. आमची आता जी भाऊजाई आहे ना, तिने सुद्धा पाठपुरावा केला. हा. कोणी प्रमिला गणेश गुलप, तिने सुद्धा तुम्हाला पत्र दिले की त्या डीपीचं 2 वर्षामध्ये हा. माझ्याकडे पत्र असेल तर तुम्ही आणून द्या. मी कारवाई करतो त्यावर. 100% नाही आलं तरी सुद्धा मी काम करणारच आहे आम्ही. ते केलंच पाहिजे ते साहेब. काय आहे ते बघून तुम्ही आता वाटल्यास पाणी करण्यासाठी टीम एखादी नेमा तुम्ही तुमची. ओके. ओके, धन्यवाद साहेब. एवढं बोलल्या तुम्ही, आमचं तेवढं काम करा. कारण आमचं गाव जे आहे हे धरणग्रस्त समजलं, तिथलं जे पाणी ते या पाण्याशिवाय आम्हाला पहिली खालची विहीर होती, तिचं बिल वाढलं, ती विहीरचं कनेक्शन कट झालं. फक्त आता हे जर पडलं तर साहेब आम्हाला नाही भेटणार पाणी. हे कधीपर्यंत साहेब हे काम होऊ शकतं? आता तुम्ही मी याच्यावर सर्वे पदाव आहे, करून काय आहे ते पाणी करणार, वस्तुस्थिती जाणून घेऊन काम करून देईल. पण आता पावसाचा सीझन चालू आहे. जर एवढ्या याच्यामध्ये जर आज पाऊस आला, पावसाचं वातावरण पण बघून घेऊ झालं आम्ही काय आहे ते रेगामध्ये, करून घेऊ. हं? जे जे तिथली काय ग्रॅव्हिटी आहे त्याप्रमाणे करून घेऊ. कधीपर्यंत तुम्ही टीम कधी तसं तुमची सांगू तयार शकतो. करणार आहे? अहो साहेब कधी पण पडेल ते. कधी मी बघायला पाठवतो ना तिला काय लगेच मी तुम्ही विषय घेऊन आला म्हणजे का मी लगेच तुमची हे करणार? टीम पाठवू ना. फोन तर लावा ना त्यांना, मग कोण आहे त्यांना फोन लावा ना. मी. ठीक. हं? पाठवतो मी धन्यवाद, बघायला. एवढं बोलले त्याबद्दल धन्यवाद. फक्त लवकरात लवकर करा. ही तुम्हाला जी आपली चर्चा झाली साहेबांसोबत, त्याच्यातून तुम्ही काय सांगता? आता गेले 2016 पासून तुम्ही पाठपुरावठा करताय, तुम्ही माजी सरपंच आहे आंबेगाव गावठाणचे, काय सांगशाल? आता इथं बोपटे साहेब भेटले. हां बोपटे ते स्वतः त्यांनी मला सांगितलंय का स्वतः मी माझी टीम पाठवतो, त्याच्यावर सर्वे होईल, ते काम करून मी स्वतः घेतो. 3 वर्ष झाले या गोष्टीला. त्यांनी डायरेक्ट मला सांगितलंय मी स्वतः काम करून घेतो. पोल पडायच्या आतमध्ये दुसरा पोल तिथं उभा राहील, त्यांनी मला शब्द दिला. तुम्ही आंबेगाव गावठाणचे माजी हो, माझी सरपंच. सरपंच होतो मी. तेव्हापासून हे चालू आहे. आता त्यांनी सांगितले साहेबांनी की मी स्वतः काम करून देतो. म्हणजे आता तुम्ही सरपंच पदावर नाही सध्या, नाही मी सध्या नाही. तेव्हापासून तुम्ही पाठपुरावठा करता आता? हो, आतापर्यंत आमच्या भाऊजांनी पण पाठपुरावा केला. आमचे सरपंच मॅडम प्रमिला गणेश गुरव त्यांनी पण पाठपुरावा केलाय. अख्खे गावकरी पाठपुरावा करतात. तरी पण हे काम झालेलं नाही. हो,